चंद्रावर पाऊल ठेवून 50 वर्षे झाली होती, पण आज माणसाने पुन्हा एकदा इतिहास रचलाय. अपोलो नंतरची सर्वात मोठी नासाची आर्टिमिस 2 ही मोहीम यशस्वी स्पेस झेप ठरली आहे. हा विजय केवळ नासाचा नाही तर संपूर्ण मानवजातीचा आहे. आर्टिमिस 2 द्वारे माणसाने पृथ्वीपासूनचा आजवरचा सर्वात लांबचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केलाय. या मोहिमेसाठी नासाचं नवीन ओरायन अंतराळयान आणि 322 फूट उंच SLS रॉकेट वापरलं गेलं. विचार करा, 7 लाख गॅलन इंधन आणि 17 मजली उंच 2 बूस्टर्सनी या यानाला अवकाशात कमालीची ताकद दिली. रीड वाइजमन, व्हिक्टर ग्लोवर, क्रिस्टिना कोच आणि जेरेमी हॅन्सन या 4 वीर अंतराळवीरांनी तब्बल 50 वर्षानंतर चंद्राची डार्क साइड डोळ्यांनी पाहिली आणि ते पहिले मानकरी ठरले. जेव्हा ओरायन यान चंद्राच्या पलीकडे गेलं तेव्हा पृथ्वीशी पूर्णपणे संपर्क तुटला होता. पण टेन्शन नव्हतं. चंद्राच्याच गुरुत्वाकर्षणाचा वापर करून यानाने जी जबरदस्त झेप घेतली त्या स्लिंग शॉट पद्धतीमुळेच हे मिशन आज यशस्वी झालंय. पृथ्वीच्या वातावरणात परतताना यानाला 2760 डिग्री सेल्सिअस भीषण उष्णतेचा सामना करावा लागला. म्हणजे सूर्याच्या हिटच्या जवळजवळ निम्म. पण शेवटी 11 पॅराशूटच्या मदतीनं हे यान पॅसिफिक समुद्रात एकदम रुबाबात उतरलं. या यशस्वी मोहिमेने सिद्ध केलंय की आता चंद्र आपल्यापासून लांब नाही. येत्या काही वर्षात चंद्रावर मानवी वस्ती करणं हे आता केवळ स्वप्न उरलं नसून ती रियालिटी झाली आहे. असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच जबरी माहितीसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा जबरी खबरी.